मार्च महिन्यातच एवढं ऊन पडतं आहे की बापरे, बाहेर जाण्याची सुद्धा इच्छा होत नाही. पण मग बाहेरची कामं असतात तर मग जावंच लागतं. मग माझ्या मिस्टरांसोबत निघाली मी, त्यांचं पण थोडं काम होतं, मग ते पण मला सोबत घेऊन गेले. आणि स्कूटीवर तर जायचंच नाव नका काढू, कारण की स्कूटीवर गेलो की एवढं ऊन लागतं बापरे. तर मग तरी व्हॅनने गेलो, 4 व्हीलरने गेलो तरीसुद्धा मला ऊन लागत होतं. मग मी तरी डोक्यावर पदर घेतला, कारण की डायरेक्ट ते गरम वाफा ना सगळे तोंडावर लागत होत्या. तर मग मी मस्त आम्ही गेलो, थोडं काम होतं माझं बाहेर. मग मी गेल्या गेल्या तर जास्त ऊन होतं, मग म्हटलं काहीतरी थंड पिऊया. तर मग मस्त ताक घेतला आम्ही दोघांनी, ताक पिला मस्त. मग त्यानंतर त्यांनी बोलले की माझ्यासाठी कचोरी घेऊन घे. मला छोटीशी भूक लागली, मग त्यांच्यासाठी मी मस्त कचोरी घेतली. मग मी काही खात नाही. तर मग घरी आली. मग थोडंसं चिकू दिसले मला, झाडातले तोडले होते आम्ही कालच. मग मी टफामध्ये असंच ठेवून दिले पेपरमध्ये, तर ते मस्त पिकून जात आहे रोजच्या रोज. मग 2-4 पिकलेले होते, मग ते खाल्ले मी. मग त्यानंतर मी स्वयंपाकाला लटकली. तर आजचा मेनू होता माझा वरण भात, बटाट्याची भाजी, चपाती आणि काही मिरच्या वगैरे फ्राय करायच्या होत्या. आणि ते साबुदाण्याचे पापड बनवले होते. तर कबीर सांगत होता, मम्मी ते तू बनवलेत तर आता मला तळून दे म्हणे, कशी लागतात टेस्टला, मी खाऊन बघतो म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग बघा, मी आज लाल मसाल्याचे म्हणजे फक्त चटणी, जिरं, चटणी, राई आणि हळद, मीठ टाकून बटाट्याची भाजी बनवते, कारण की माझ्या मुलाला आवडते ही भाजी. आणि माझ्या मिस्टरांना तर हिरवी मिरचीची, कांदा टमाटर टाकून आवडते. पण मग मी यांना बोलली आजच्या दिवस ॲडजस्ट करा मुलासाठी म्हटलं. तर ते बोलले ठीक आहे बनव म्हणे. आणि ही भाजी मला पण अशी खूप आवडते. तर मग आम्हाला दोघांना आवडते ही भाजी. मग मी केली आज. तर मग भात पण झाला होता, वरण पण झालं होतं. आणि गॅस तर एवढा महाग झालेला आहे, तर नुसता गॅस वाचून वाचून वापरावा लागतो आहे मला. मग मी कुकरमध्ये वरण, भात आणि बटाटे सोबतच शिजवले होते. तर ते तिघं झाले होते, चपात्या पण झाल्या होत्या. मग म्हटलं चला आता फ्राय करून घेऊया. मग आता जेवणालाच बसायचं होतं आम्हाला. आणि मला फ्रीजमध्ये तर मला एवढी पडली, 2-3 डब्या भरून पडली आहे. पण मग गॅसच्यामुळे मला बनवताच येत नाही, कारण की गॅस जर गेला तर चुल्यावर बनवावं लागेल. चुल्यावर तर तसं काय बनवणार नाही मी, माझे मिस्टर तर घेऊनच येतील माझ्यासाठी कुठून कुठून हंडी. पण मग म्हटलं चला मग आता बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि लाईक करा, शेअर करा प्लीज.